नमस्कार फ्रेंड्स. अभिनंदन. आज आपला दुसरा आठवडा पूर्ण होतोय. म्हणजे आपण या आठवड्यामध्ये आपले जे आत्मविश्वासाला खीळ घालणारे, आत्मविश्वास कमी करणारे ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावरती बोललोत. म्हणजे लोकांसमोर बोलताना वाटणारी भीती, नाही ऐकल्यावर खचून जाणं, स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचा बळी देणं आणि इतरांच्या अपेक्षेचे ओझे किंवा इतरांची होणारी तुलना आपण स्वतः अनुभवणं. विचार करा, जर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास जर कमी होत राहिला, तर आयुष्यामध्ये तुम्ही मोठं ध्येय नाही ना गाठवू शकत. कसं गाठणार? लोक काय म्हणतात याच्यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताना हे महत्वाचं आहे. आणि आपण आज या दुसऱ्या आठवड्याचा सायकोलॉजिकल एक निष्कर्ष पाहूया. सायकोलॉजीनुसार तुमचा आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाहीये. ती तुमची सेल्फ इमेज आहे. तुम्ही स्वतःला कसं पाहता त्यावर आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेतून बघता, त्यावेळेस प्रॉब्लेम. पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेतून बघणं थांबवता, सुरुवातीलाच 50% भीती संपते. जगातील प्रत्येक यशस्वी माणसाला आहे ना, नकार मिळालेला आहे, टीका झालेली आहे, त्रास झालेला आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये ना स्वतःवरती विश्वास गमावलेला नाहीये. बरोबर? मग जर तुम्ही तुमच्या मनात स्वतःबद्दल आदर आणि आत्मविश्वास जागृत ठेवत असाल, तर कोणती पण निगेटिव्हिटी येऊ देत ना राव. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाचा पाया मजबूत असणं म्हणजेच तुमची मनशक्ती शक्तिशाली असणं आहे. त्यावेळेस मग तुम्हाला कुणीच बीट नाही करू शकत. बरोबर आहे? आणि मग हेच म्हणजे तुमचा हा आत्मविश्वास आहे ना, तोच कायम टिकवून ठेवण्यासाठी म्हणजे बाहेरून किती नकारात्मकता येऊ द्या, एकदम 3 अशा गोल्डन ट्रिक्स देते तुम्हाला, की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास एकदम अनबिटेबल ठेवाल. एक तर ऍक्सेप्टन्स. कोणत्याही गोष्टीचं ऍक्सेप्टन्स ही महत्वाची गोष्ट आहे. स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार. स्वतःला कमी लेखणं बंद करा. जसे आहात ना तसे ओके आहेत. तसाच्या तसा स्वीकार करा. तुमच्यातले गुण, दोष दोन्ही तुमचेच आहेत. हो. बाकीचे सगळेजण लेखतात तुम्हाला कसेही. ओके सोडा. तुम्ही तरी कमीत कमी स्वतःला कमी लेखू नका. ओके. दुसरी गोष्ट, कोणीही परफेक्ट होऊन आलेलं नाहीये. त्यामुळे स्वतःला कमी लेखणं आजच बंद करायचंय. दुसरी गोष्ट, भीतीचा थेट सामना करा. ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटतेय ना, ती गोष्ट मुद्दाम करा. ज्या लोकात बोलायला भीती वाटते ना, आधी जाऊन बोला. इंग्लिश बोलायला भीती वाटते, अरे बोलायचा प्रयत्न तर करा. भीतीचा सामना केला तरच ती भीती नष्ट होते, नाहीतर नाही होत. प्रयत्न तर करा. ओके. आणि तिसरा रूल, स्वतःच्या प्रगतीचा आनंद सेलिब्रेट करा. रोज केलेल्या छोट्यातल्या छोट्या कामाबद्दल स्वतःचं कौतुक करा. मी हे वाक्य खूप खेदाने म्हणत असते, की आपण आपल्यामध्ये वाईट काहीतरी घडलं ना, तर आपण दोष लगेचच देतो. पण काहीतरी चांगलं केलं ना, तर आपण स्वतःचं कौतुक नाही करत आणि दुनिया मागे ओढायला बसलीये. टॉन्टिंग करायला बसलीये, कौतुक करायला नाही बसलीये. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं कमीत कमी आपण स्वतःचं तरी आपलं स्वतःचं कौतुक करायचंय. थोडंसं लवकर उठलात, गुड. आज डेली मोबाईल कमी बघितलात, गुड. कोणाशी तरी बोलून तुम्ही छान काहीतरी काम केलं, गुड. स्वतःला कौतुक करा. ओके. याच्यामुळे मेंदूला एक डोपामाइन सिक्रेट होतं स्वतःला, आणि त्याच्यामुळे तुम्ही जी गोष्टीसाठी स्वतःला कौतुक करता ना, ती मिळवण्याची सवय लागते. आता मनाची साफसफाई झाली पहिल्या आठवड्यात. तुमचा आत्मविश्वासही जागा झाला दुसऱ्या आठवड्यात. आता वेळ काय? तिसऱ्या आठवड्यामध्ये आपला फोकस, सवयी आणि ऍक्शन्स या गोष्टींचा मिलाफ करण्याचे, म्हणजे पुढे जाण्यासाठी ऍक्शन्स घेण्याचे. आता या जो नवीन प्रवास आपण करणार आहे, त्यात तुमचा आत्मविश्वास आणि भावनिक ताकद किती वाढली आहे म्हणून एकदा टेस्ट द्या. ओके. अजूनही कोणी, हा जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, रिक्वेस्ट करेन, आपली प्लेलिस्ट आहे पूर्ण, ज्याच्यामध्ये 2 आठवडे झालेले आहेत. पुन्हा एकदा पहिल्यापासून डन करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे, पुढे जाण्याची, प्रगती करण्याची संधी याच्यामध्ये नक्की मिळेल. चला तर मग, मनशक्ती नेटवर्कमध्ये मी तर तयार आहे. तुम्ही तयार असताल? ऑल द बेस्ट. चला, स्वतःला बदलूयात.